श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, काही वेळेस असं होतं की एखाद्या व्यक्तीला आपण खूप जीव लावतो, एखाद्या व्यक्तीला आपण आपलं मानतो. भले मग तो आपला नवरा असो, आपली बायको असो, आपला प्रियकर असो, प्रियसी असो, किंवा आपल्या रिलेशनमधील कोणीही असो, भाऊ असो, बहीण असो, सासू असो, सासरे असो, किंवा अगदी आपला मुलगा असो, मुलगी असो, कोणीही असो. त्यांना आपण खूप जीव लावतो, त्यांना आपण आपलं मानतो. अगदी त्यांच्यासाठी आपण आपलं सर्वस्व अर्पण करतो. अगदी रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, प्रत्येक गोष्टीला आपण त्यांच्या अवेलेबल होतो. परंतु हीच व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला झिडकारते, हीच व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला नाकारते, किंवा ही व्यक्ती ज्यावेळेस आपल्याबरोबर बोलत नाही, आपल्याला भेटतही नाही, किंवा आपल्यापासून खूप दूर जाते, त्यावेळेस आपल्याला कुठंतरी खूप वाईट वाटतं. आपण त्या व्यक्तीला भेटण्यासाठी काहीही करायला तयार असतो, किंवा त्या व्यक्तीबरोबर बोलण्यासाठी आपली काहीही करण्याची तयारी असते. परंतु त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला आपल्याबरोबर बोलायचंच नसतं. आपण कितीही प्रयत्न जरी केले, आपण फोन केले, किंवा त्या व्यक्तीला स्वतः भेटायला जरी गेलो, तरीही ती व्यक्ती जर भेटायलाच तयार नसेल तर कुठेतरी खूप वाईट वाटतं. अरे बाबा, मी कुठे चुकतोय, माझ्याकडनं तर काही चूक झाली नाही, छोटे मोठे गैरसमज आहे, पण त्या गैरसमजांमधून एवढं मोठं वादळ येईल असं स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. तर पहा, जर तुमच्याही बाबतीत असं घडत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही करा. पहा, एक कमेंट्स मला कंटिन्यू येते. हे एक ताई आहेत, मावशी आहेत, माहिती नाही, पण त्यांची कमेंट्स कंटिन्यू येते की त्यांचा मुलगा हरीश, तर तो त्यांच्याबरोबर बोलत नाही आहे कंटिन्यू. मला तुम्हाला सांगते, कंप्लीट 1 महिना झाला आहे, 2-3 दिवस झाले की त्यांची ही कमेंट्स असतेच की म्हणजे भरपूर लिहितात, श्री स्वामी समर्थ लिहितात, श्री गुरुदेव दत्त वगैरे असे मंत्र उच्चारण खूप छान लिहितात, आणि प्रत्येक कमेंट्स त्यांची असतेच असते. आणि तुम्हाला मी सांगते, मी प्रत्येक कमेंट वाचत असते. तर पहा, त्यांची कमेंट्स अशी आहे की ताई, माझा मुलगा माझ्याबरोबर बोलत नाही, माझा मुलगा माझ्याशी बोलण्यासाठी काहीतरी उपाय सांग. तर पहा मावशी किंवा ताई तुम्ही असाल तर तुम्ही तुमच्या मुलाने तुमच्याबरोबर बोलावं, म्हणून आजचा हा जो उपाय आहे हा तुम्ही करू शकता. पहा, कोणीही हा उपाय करू शकतो. अगदी घरातील कोणीही, प्रियकर प्रेयसीसाठी, नवरा बायकोसाठी, बायको नवऱ्यासाठी, सासू सासऱ्यांसाठी, किंवा तुम्ही अगदी तुमच्या भावा बहिणींसाठी, किंवा कुणासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी तुमचे कलिक असतील, किंवा तुमचा एखादा शत्रू असेल, तो विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल, तुमची निंदा नालस्ती करत असेल, किंवा तुम्हाला अपमानित करत असेल, समाजामध्ये तुम्हाला म्हणजे समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळत नसेल, किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान मिळत नसेल, तुम्हाला ज्या ना त्या गोष्टींची दूषणं देत असतील, तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. हा जो उपाय आहे, हा उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे, आणि सर्वांना माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय कधीच खाली हात जात नाहीत. फक्त हे उपाय करताना तुमच्याकडं भरभरून पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं असतं. कारण हे जे उपाय आहेत, हे उपाय पूर्णपणे लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय आहेत हे पूर्णपणे पॉझिटिव्हिटी वरती डिपेंड असतात. आणि या उपायांची अनुभूती 1001% येते. आपण जरी म्हणलं ना की काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं म्हटलं तरीही हरकत नाही. इतके छान, इतके प्रभावी हे उपाय आहेत. निश्चित हा उपाय कराच करा. पहा, तुम्ही कुणासाठीही हा उपाय करू शकता. पुन्हा सांगते, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम हे असतातच. कोणी ना कोणी अशी एकतरी व्यक्ती असतेच की जी व्यक्ती आपल्याला हवी असते, जी व्यक्ती आपल्याबरोबर बोलावी असं आपल्याला वाटत असते, किंवा एखादी व्यक्ती अशी असते की ती व्यक्ती भेटावी असं वाटत असते. परंतु कितीही काही जरी केलं तरी ते शक्य होत नसतं. तर पहा, त्या गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी जरी केला तरीही चालेल. कोणताही दिवस, आठवड्यातील 8 दिवस आहे, कोणत्याही दिवशी जरी सुरुवात तुम्ही या उपायाला जरी केली तरीही चालणार आहे. आता या उपायासाठी काय घ्यायचं आहे, किंवा हा उपाय कधी करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, वेळेचं सुद्धा बंधन नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला पिरियड, सुतक आणि विटाळ असताना सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी माझे भाऊ करू शकतात, बहिणी सुद्धा हा उपाय करू शकतात, किंवा घरातील वृद्ध असो, कोणीही असो, हा उपाय करू शकता. आता उपायासाठी काय करायचं, तर उपायासाठी तुम्हाला एक वही घ्यायची आहे. पहा, जी वही, कोणतीही वही घ्या, फक्त ती जी वही आहे ही फाटलेली तुटलेली नसावी, व्यवस्थित अशी एक वही घ्या.
जी तुम्ही घरामध्ये यूज करता ती जरी घेतली तरी चालेल, किंवा नव्याने एखादी वही जरी घेतली तरी चालेल, छोटीशी डायरी जरी घेतली तरीही चालेल. फक्त त्यामध्ये भरपूर कोरी पानं असावीत अशी तुम्हाला एक वही घ्यायची आहे. कारण हा जो उपाय आहे हा तुम्हाला 21 दिवस सलग करायचा आहे. पहा, हा उपाय केल्याच्या नंतर अगदी काही तासांमध्ये काहींना अनुभव येईल, काहींना काही दिवस लागतील, तर काहींना 21व्या दिवसापर्यंत 1001% अनुभूती येणारच आहे. परंतु कसं असतं, प्रत्येकजण किती पोटतिडकीनं उपाय करतं, किती आत्मीयतेने करतं आणि किती व्यवस्थितरित्या करतं त्यावरती डिपेंड असतं की त्या व्यक्तीला त्या उपायाची अनुभूती कधी आणि किती दिवसांनी येणार आहे. म्हणून फक्त विश्वास ठेवा, अनुभव हा येणार आहे. उपाय करतच राहायचा आहे जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत. तर एक वही घ्यायची आहे, वही घ्या, किंवा एखादं पान जरी घेतलं, नाही वही भेटली, एखादं कोरं पेज जरी तुम्ही घेतलं, किंवा लायनिंगचं जे पेज येतं त्याला आपण ताव म्हणतो, तो जरी घेतला तरीही चालणार आहे. त्यानंतर घ्यायचा आहे निळा पेन किंवा हिरवा पेन. शक्यतो हिरवा भेटला तर अतिशय उत्तम. आता मला नाही भेटला म्हणून मी निळा तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेला आहे. तर तुम्ही हिरवा, शक्यतो हिरवाच पेन घ्यायचा आहे. आणि तुम्हाला घ्यायचा आहे भीमसेनी कापूर. आता भीमसेनी कापूरच का घ्यायचा, तर आपल्याला माहिती आहे की आपल्या जीवनातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर करायची आहे, ती संपवायची आहे, कुणाला तरी आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे. आणि भीमसेनी कापरामध्ये अट्रॅक्शनची पॉवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्याचप्रमाणे भीमसेनी कापरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्याची ताकदसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. कोणतेही दोष असो ते शमवण्याची ताकदसुद्धा भीमसेनी कापरात असते. म्हणून आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे. आणि हिरवा पेन यासाठी घ्यायचा की हिरवा रंग हा असा आहे की कोणत्याही गोष्टीला कशालाही अट्रॅक्ट करण्याचं काम हिरवा रंग करतो. म्हणून हिरवा रंगच घ्यायचा आहे. आता काय करायचं, तर पहा, तुम्ही घरामध्ये जिथे शांतता आहे तिथे कुठेही बसू शकता. अगदी रात्री झोपण्यापूर्वी म्हणजेच रात्री 12 पूर्वी जरी तुम्ही हा उपाय जरी केला तरीही चालणार आहे. आता करायचं तर काय करायचं, आता पहा मी तुम्हाला सांगते. आता समजा ही वही आहे बरोबर. आता ह्या वहीवरती तुम्हाला काय लिहायचं ते मी सांगते. आता इथे वरती तुम्हाला लिहायचं आहे थँक्यू युनिवर्स. काय लिहायचं आहे, थँक्यू युनिवर्स, किंवा थँक्यू ब्रह्मांड असं जरी लिहिलं तरीही चालेल, किंवा धन्यवाद ब्रह्मांड असं जरी लिहिलं तरीही चालेल. एकच लिहायचं आहे, एकतर इंग्लिशमध्ये लिहा किंवा मराठीत जरी लिहिलं तरीही चालेल. आता मी थँक्यू युनिवर्स. आता तुम्हाला समजा इंग्लिश लिहिता येत नाही तर तुम्ही धन्यवाद ब्रह्मांड. पा तुम्ही आता उलट दिसेल कॅमेऱ्यामध्ये शक्यतो, पण समजून घ्या. वरती इथे लिहिलं थँक्यू युनिवर्स असं लिहिलं तरीही चालेल, किंवा तुम्हाला इंग्लिश नाही जमत कुणाकडनं लिहून जरी घेतलं तरीही चालेल. मराठीही लिहिता येत नाही तर कुणाकडनं लिहून जरी घेतलं तरीही चालणार आहे. खाली लिहायचं आहे धन्यवाद ब्रह्मांड. मराठीत लिहा किंवा इंग्लिशमध्ये कशातही लिहिलं तरी चालेल, फक्त एकदाच लिहा. थँक्यू युनिवर्स लिहा किंवा धन्यवाद ब्रह्मांड असं लिहायचं आहे. त्यानंतर त्याखाली तुम्ही जो कोणता तुम्हाला प्रॉब्लेम आहे किंवा जे काही तुमच्या जीवनामध्ये घडत आहे किंवा तुम्ही ज्या कोणत्या गोष्टीसाठी हा उपाय करत आहात. आता समजा तुमच्या दाजी माझ्याबरोबर बोलत नाही, तुमच्या दाजींसाठी मी उपाय करते, तर मी काय लिहिणार खाली की माझे पती माझ्याशी खूप छान बोलत आहे. आणि एवढंच लिहायचं आहे. माझे आता बोलत नाहीत, मग खाली काय लिहायचं, माझे पती माझ्याबरोबर खूप प्रेमाने बोलत आहेत असं लिहायचं आहे. आता समजा तुम्ही लिहिताय की तुमचा कलिक तुम्हाला त्रास देतोय, तर माझा कलिक माझ्याबरोबर खूप छान प्रकारे वागतोय. आता समजा एखादा शत्रू आहे, तो शत्रू तुम्हाला त्रास देतोय, तर तुम्ही काय लिहायचं की माझा शत्रूच माझा मित्र झालेला आहे, मी माझ्या जीवनात खूप खुश आहे, किंवा माझा मित्र माझ्याशी खूप छान वागत आहे असं लिहायचं. शत्रू आहे पण त्याला मित्र म्हणून तुम्हाला ते लिहायचं. आता किती वेळेस लिहायचं, तर हे जे आहे ते एकच वाक्य तुम्हाला 51 वेळा या पानावरती लिहायचं आहे. छोटं मोठं पुढं मागं जरी लिहिलं तरी चालेल, फक्त 51 वेळा झालं पाहिजे. आता समजा मी इथं लिहिलं की माझे पती माझ्याशी खूप छान वागत आहे किंवा माझे पती माझ्याशी प्रेमाने बोलत आहे. आता माझे इथं संपलं लिहून, तर मी याच्या पुढे दुसरं वाक्य जरी चालू केलं तरीही चालेल. पुन्हा इथं असं एका पुढे एक जरी तुम्ही लिहिलं तरीही चालणार आहे. फक्त 51 वेळेस लिहायचं आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. पुन्हा सांगतेय की उपाय पॉझिटिव्हली करा, मनामध्ये येऊ देऊ नका की बाबा रे खरंच असं होतं का, खरंच तसं होतं का, खरंच असं होतंच. म्हणून तुम्हाला सांगते की मनोभावी करा.
एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी एकाच गोष्टीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. समजा दुसरी एखादी गोष्ट आहे तर पहिल्यांदा या गोष्टीचा अनुभव घ्या आणि त्यानंतर दुसऱ्या गोष्टीसाठी दुसऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे. आता करायचं काय, आता हे लिहून तर झालं. आता हे लिहून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते जे पेज आहे हे पेज तुम्हाला फाडायचं आहे. हे पेज तुम्हाला फाडायचं आणि पेज फाडल्याच्या नंतर आता मी थोडंसंच फाडून दाखवते, पूर्ण पेज नाही फाडत. हे पेज फाडल्याच्या नंतर इथे तुम्ही सर्व काही समजा 51 वेळेस लिहिलेलं आहे. वरती थँक्यू युनिवर्स असं लिहिलेलं आहे. याची बरोबर चौकोनी घडी तुम्हाला करायची आहे. चौकोनी करा, कशीही करा, फक्त छोटी घडी तुम्हाला या पेजची करायची आहे. पहा माझं छोटं आहे म्हणून एकदम छोटी झाली. तुम्हाला जितकी छोटी करता येईल तितकी छोटी घडी तुम्हाला या पानाची करायची आहे. या पानाची छोटी घडी केल्याच्या नंतर पुन्हा ही घडी तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची, मूठ बांधायची. मूठ बांधून तुम्हाला जी तुम्ही इच्छा किंवा जे काही तुम्ही त्या वाक्य त्यामध्ये लिहिलेलं आहे तर ते वाक्य तुम्हाला 51 वेळेस डोळे बंद करून बोलायचं आहे. असं बोलायचं आहे. आता मी दाजींसाठी केलं आहे तर सचिन माझ्याबरोबर खूप प्रेमाने वागत आहे. 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 असं मी 51 वेळेस बोलणार आहे. आता 51 वेळेस बोलून झाल्याच्या नंतर एखादी मातीची पंती घ्या किंवा तुम्ही धूप वगैरे ज्या भांड्यामध्ये जाळता ते भांडं जरी घेतलं तरीही चालणार आहे. किंवा तुमची जी काही पंती असेल ती पंती घ्या, त्यामध्ये भीमसेनी कापूर टाका. किंवा आरतीचं भांडं असेल ते घ्या, त्यामध्ये भीमसेनी कापूर टाका, तो प्रज्वलित करा आणि त्यावरती तुम्हाला हे जे पेज आहे किंवा ही जी घडी आहे ही घडी तुम्हाला जाळायची आहे. आता हातात धरून जाळले तर हात भाजेल, थोडीशी काळजी घ्या. डायरेक्ट त्यावरती टाकायची, हे पूर्ण जळू द्यायची. अगदी भीमसेनी कापराचा एक खडा जरी घेतला तरी त्यामध्ये ही जळणार आहे, कारण भीमसेनी कापूर पटकन जळत नाही, हळूहळू जळतो. इतर कापरांपेक्षा तुलनेने भीमसेनी कापूर थोडा जास्त वेळ जळतो. म्हणून तुम्हाला ही घडी त्यावरती टाकायची आहे. थोडी हातात धरा, जळत आली की सोडून द्या. किंवा तो कापूर संपला तर आणि घडी पूर्ण जळली नाही, हा कागद पूर्ण जळला नाही तर एखादा तुकडा अजून ॲड करा. आता हे पूर्ण जळाल्याच्या नंतरनं, हे पूर्ण शांत झाल्याच्या नंतरनं त्यामध्ये ही जी काही राख उरणार आहे किंवा याची जी काही विभूती तयार होणार आहे हे थंड झाल्याच्या नंतर ती विभूती तिथून घ्यायची, घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला कोणत्याही दिशेला उभं राहून, समजा दक्षिण दिशेला शक्य आहे तर अतिशय उत्तम, दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहा. ही जी उदी आहे ती पंती सहित नेली तरी चालेल, हातावर नेली तरी चालेल आणि अशा हातावरती धरायची आहे आणि जोरात फुंकर मारायचे आहे, जेणेकरून ही हातावरची जी काही उदी आहे किंवा जी काही विभूती आहे ती एका फुंकरीमध्ये उडून जाईल. हे या पद्धतीने अशी फुंकर मारायची आणि ते उडून द्यायचं. आता हे उडून गेल्याच्या नंतरनं तुम्हाला डायरेक्ट घरी यायचं. घरी आल्याच्या नंतरनं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, चूळ वगैरे भरायची आणि तुमचं जे काही दैनंदिन काम आहे ते करायचं आहे. आता सलग रोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे. टायमिंगचं बंधन नाही, काही नाही. आता समजा तुम्ही आज दिवसा उपाय केला तर उद्या दुपारी केला तरी चालेल किंवा परवा संध्याकाळी केला तरीही चालेल. खरंच ताईंनो दादांनो मी सांगते की काही तासांमध्ये खूप जणांना अनुभव आलेला हा उपाय आहे. अनुभव सिद्ध असा उपाय आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे. निश्चित करून पहा. मनामध्ये किंतु परंतु आणू नका. 1001% तुम्हाला अनुभूती येणार आहे. तर पहा, हा या उपायामुळं तुमचे दूर गेलेली लोक पुन्हा तुमच्या जवळ येतील. जी लोक तुमच्याबरोबर बोलत नव्हती ती लोक स्वतःहून तुमच्याबरोबर बोलतील. तुम्हाला समाजामध्ये, घरात, दारात, प्रत्येक ठिकाणी मान सन्मान भेटेल. तुमचे कलिग असतील, तुमचे बॉस असतील, तुमच्याबरोबर छान वागतील. तुमचे प्रमोशनची कामं असतील किंवा तुमचं कोणतंही काम अडकलेलं असेल, गुंतलेलं असेल ते सुद्धा तुम्हाला पूर्ण होताना दिसतील. तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ज्या काही संधी आहेत त्या तुम्हाला ओपन होताना दिसतील किंवा चालून येताना दिसतील. तुमचे जे काही प्रॉब्लेम होते त्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही निश्चित हा उपाय करू शकता. जी कोणती व्यक्ती बोलत नव्हती ती स्वतःहून येऊन तुमच्या सोबत बोलायला लागेल. जे काही छोटे मोठे गैरसमज होते ते दूर होतील. इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. आणि अजून एक गमतीशीर गोष्ट सांगायची जर म्हटलं तर आता समजा एखादी समोरची व्यक्ती कमीपणा घेते, ती तुमच्याबरोबर बोलायला येते तर तुम्ही असं ताठून राहू नका. तर तुम्हीही कमीपणा घ्या, 2 पावलं तुम्ही पाठीमागे या आणि त्या व्यक्तीबरोबर प्रेमाने बोला. निश्चित तुमचं नातं सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि प्रेमाचंच होणार आहे. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. हे जे उपाय आहेत, जे कोणते आपण उपाय सांगतो हे उपाय कधीच कुणाला त्रास देण्यासाठी आपण करत नाही.
आपण यासाठी करतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावेत आणि आपल्या कर्मांना, आपण जे काही काम करतो त्या कामांना आपल्या नशिबाची साथ भेटावी, आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद नांदावा, म्हणून आपण हे उपाय करतो. निश्चित तुम्ही हे उपाय करा, पहा किती छान अनुभव येतो आणि निश्चित कमेंट्समध्ये येऊन अनुभवसुद्धा शेअर करत चला. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.